नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे. माझं चॅनल गौतम खंडागळे आणि थोडंसं मनातलं. या दोन्ही चॅनलवरती हा व्हिडिओ मी टाकणार आहे, कारण याचं कारण खूप विशेष आहे आणि विशेष यासाठी आहे की भारतामध्ये पहिल्यांदा जी गोष्ट घडलेली आहे त्याचा मी साक्षीदार आहे आणि ते साक्षीदार असण्याचा मला खूप गर्व आहे आणि मी खूप आनंदी आहे त्या गोष्टी पाहून. त्यामुळे मला विशेषतः ती गोष्ट सांगावीशी वाटते. गेल्या 3, 4, 5 तारीख ह्या 3 दिवस काही अंध वुमन्स त्यांना घेऊन क्रिकेटची स्पर्धा ज्यांनी भारतामध्ये पहिल्यांदा RCF या मैदानामध्ये घडवली. त्यांचं विशेष कौतुक आहे आणि हा विचारच खूप वेगळा आहे की अंध कलाकारांना घेऊन, अंध वुमन्सला घेऊन त्यांना क्रिकेट त्यांची स्पर्धा होऊ शकते, ते पण इंटरनॅशनल लेवलवरती. 6 राज्य त्या ठिकाणी आले होते, त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्याच्यामध्ये तामिळनाडू, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, UP, बिहार याचे प्रत्येक ठिकाणातले एकदम दिव्यांग त्यांना आपण बोलू शकतो तेवढे ते पाहून ना मी खूपच हे झालो आणि ते पाहून मला असं वाटत होतं की यार अशा गोष्टी होऊ शकतात आणि मी ते काही गोष्टी लाईव्ह केल्या होत्या. तुमच्यापर्यंत पोहोचल्या नसतील कदाचित. याचं विशेष योगदान म्हणजे रवी करमळकरजी यांनी खूपच प्रोत्साहनजनक ही गोष्ट RCF सारख्या मैदानामध्ये, जिकडं सचिन तेंडुलकर सारखे खूप मोठमोठे विख्यात खेळून गेलेले आहेत, त्या मैदानामध्ये ह्या ज्यांची इच्छा आहे की खेळायची इच्छा आहे आणि त्यांना ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचं काम रवी करमळकरजी यांनी केलेलं आहे आणि त्यांचे विशेष आभार आहेत. किती जरी आपण म्हणजे त्या आभाराचं एक सीमा वेगळी आहे की ज्यांना स्वप्न पाहताना पण वाटेल की मी करू शकतो का नाही, त्यांचे स्वप्न सहजरित्या पूर्ण केले आणि ते पूर्ण करत असताना पण त्यांना बिलकुल असं वाटत म्हणजे की त्यांनी खूप मोठे ॲक्च्युली कर्तृत्व केलेलं आहे. कारण पूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा, त्या चेंबूरमध्येच नाही, फक्त RCFमध्येच नाही, तर पूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा ती गोष्ट त्यांच्याकडून घडलेली आहे आणि त्यांनी घडून आणलेली आहे. ब्लाइंड वुमन क्रिकेट लीग्स करणं सोपी गोष्ट नाही आहे, कारण ही कल्पनाच वेगळी आहे. कल्पना करणंच वेगळी आहे. ती कल्पना त्यांनी सत्यामध्ये उतरवली आणि सत्य रूपाने साकार केलेली आहे. असे ते रवी करमळकरजी. साधी राहणीमान, साधे विचार, उच्च विचारसरणी, प्रत्येकाशी प्रेमाने वागणारे. त्यांच्या हातून ही गोष्ट घडली. त्यांना अजूनही विश्वास म्हणजे ॲक्च्युली त्यांनी सहजरित्या केलं आणि त्यांना म्हणजे असं वाटतही नाही की त्यांनी खूप मोठी काम केलं, कारण इतके साधे, सरळ आणि सोपे व्यक्तिमत्व आहे. हे पूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा गोष्टी घडलेली, त्या गोष्टीचं मला विशेष कौतुक वाटतं आणि ते करत असताना सगळे जेवढे सोबती होते त्यांच्या सर्वांचं अभिनंदन. ते तो वसंत खंडागळे आहेत, परत रवी करमळकरजी तर आहेतच, त्यांच्या माध्यमातूनच या गोष्टी घडलेल्या आहेत. बरेचसे कार्यकर्ते आहेत, त्यांचे नाव मला माहिती नाही आहे, कारण विशेषतः मी ज्यावेळी पाहिलं तेव्हाच मीच निशब्द झालो ते पाहत असताना. एवढी विलक्षण आणि एकदम काय त्याला निशब्द गोष्ट आहे. ती गोष्ट ह्या ठिकाणी साकार झालेली आहे 3, 4 आणि 5 या तारखेमध्ये. ती गोष्ट विशेषतः सर्वांकडे पोचावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे. कारण माझ्या आयुष्याचा पूर्ण कालखंडामध्ये मी पहिल्यांदा ती गोष्ट पाहिलेली आहे. कदाचित तुम्ही पण ती पाहिली असेल पहिल्यांदा. जर तुम्ही याच्या अगोदर पाहिली असेल तर प्लीज कमेंट करा आणि सांगा. कारण हा कल्पनाच वेगळी आहे की एक दिव्यदृष्टी असणाऱ्या व्यक्तींना घेऊन क्रिकेटची स्पर्धा, ती पण इंटरनॅशनल लेवलवरती ठरवणं आणि त्यांच्यासाठी स्वतः मदत करणं, धावून जाणं, त्यांना एक प्रोत्साहन देणं, त्यांच्यासाठी एक नवीन जगण्याची उमेद तयार करणं आणि तुम्ही यू आर अ ग्रेट हे सांगणं आणि तुम्ही खरंच ग्रेट आहात, ही गोष्ट म्हणजे खरंच त्या अर्थाने ते खूपच ग्रेट आहेत की मी स्वतः पाहिलेली त्यांची मॅच. ते माझ्या व्हिडिओवर तुम्हाला दिसेलच पूर्ण ती मॅच कशा पद्धतीने ती रंगली होती, कशा पद्धतीने ते त्या बॉल मागे धावतात, कशा पद्धतीने ते बॅटिंगला मारतायत.
बॉल मारणारा, प्रत्येक ठिकाणी सगळे काय अप्रतिम, ज्याला डोळस व्यक्तीसुद्धा एवढं करू शकत नाही, ती अशा पद्धतीने त्यांनी सादर केलेलं आहे. आणि त्यांना ह्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम रवीजी करमळकरांनी केलेलं आहे. त्यांना खरंच त्यांना हॅट्स ऑफ आहे. कारण ही विचार क्षमता आणि ही विचारप्रणाली सुचणं एक वेगळं गणित आहे. आणि त्याच्यामध्ये वसंत खंडागळे यांनी तर आयुष्यभर ह्या ब्लाइंड कलाकारांसाठी, ब्लाइंड खेळाडूंसाठी, प्रत्येकासाठी इतकी मेहनत केलेली आहे. त्या मेहनतीला घेऊन एकमेकाला जुळून जेव्हा रवीजी करमळकरजीसारखे व्यक्तिमत्व सामोरे येऊन ते मदत करण्यासाठी तयार होतात आणि त्या गोष्टी सत्यामध्ये उतरवतात, ही खूप मोठी आणि खूप विलक्षण गोष्ट आहे. तर या दोघांनाही हॅट्सअप आहे. आदरणीय पदाधिकारी व सर्व सदस्य, ब्लाइंड गर्ल्स नॅशनल क्रिकेट असोसिएशन दृष्टीहीन मुलींच्या क्रिकेट चळवळीसाठी दिलेल्या प्रेरणादायी कार्याबद्दल मनपूर्वक आभार. खऱ्या अर्थाने दृष्टीहीन मुलींसाठी राष्ट्रीय पातळीवर क्रिकेटसारख्या खेळाच्या माध्यमातून आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सन्मानाचे व्यासपीठ निर्माण करणाऱ्या ब्लाइंड गर्ल्स नॅशनल क्रिकेट असोसिएशनचे मी मनपूर्वक आभार मानतो. अभिनंदन व आभार व्यक्त करतो. आपण केवळ क्रिकेट स्पर्धा आयोजित करत नाही, तर समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी संघर्ष करणाऱ्या दृष्टीहीन मुलींना स्वप्ने पाहण्याचे, ते साकार करण्याचे आणि आत्मगौरव जागे करण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहात. त्यांना बळ देण्याचे महत्त्वपूर्ण सामाजिक काम करत आहात. अत्यंत प्रेरणादायी, सामाजिकदृष्ट्या आणि राष्ट्र घडवण्याचे पूरक आहे. ब्लाइंड क्रिकेट नॅशनल टुर्नामेंटच्या निमित्ताने आपण दाखवलेली जी शक्ती, शिस्त, उत्कृष्ट नियोजन, समर्पक अशा योजना, मूल्यदिष्ट दृष्टिकोन समाजातील प्रत्येक घटनासाठी आदर्श ठरणारे आहे. ही चळवळ म्हणजे केवळ खेळ नसून समाजामध्ये आणणारे एक प्रवर्तन आहे, आत्मसन्मानाची लढाई आहे. यावेळी विशेषतः श्री रवी करमळकरजींनी जे महत्त्वपूर्ण आभार मानू इच्छितो, कारण त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. कारण ह्या कलाकारांना, ह्या खेळाडूंना मुख्य प्रवाह म्हणून दिलेली नेतृत्व, सक्रिय सहभाग, मार्गदर्शन आणि प्रेरणा ही संपूर्ण चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी ठरली आहे. तसेच मला दिलेल्या आमंत्रणाबद्दल व सन्मानाबद्दल मी त्यांचा विशेष ऋणी राहील. एक सामाजिक कार्यकर्ता, आध्यात्मिक शैक्षणिक मार्गदर्शक आणि सार्वजनिक जीवनातील निगडित व्यक्ती म्हणून अशा पवित्र व प्रेरणादायी उपक्रमात मला मी पाठिंबा देणे हे माझे कर्तव्य नव्हे, तर सौभाग्य मानतो. भविष्यात या कार्यासाठी माझा वैचारिक, नैतिक आणि सामाजिक पाठिंबा सदैव राहील याची मी ग्वाही देतो. आपल्या सर्व खेळाडू भगिनींना उज्ज्वल भवितव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. त्या आपल्या जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर देशाचे नाव उज्ज्वल करतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण संघटनेचे, तसेच श्री रवींद्र करमळकरजी यांचे मनपूर्वक मी आभार मानतो. कारण त्यांच्यामुळे ही गोष्ट साध्य झाली. त्यांच्यामुळे ही गोष्ट RCFच्या ग्राउंडमध्ये, चेंबूरसारख्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने फक्त चेंबूरचे किंवा RCFचं महत्त्वाचं आहेच, पण पूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा RCFमध्ये ही क्रिकेट मॅच झालेली आहे. त्यांचे खूप खूप आभार आणि विशेष आभार. त्या प्रत्येक गरजू व्यक्तींसाठी खूप मदत करत आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, पुढे जाता येत आणि त्यांना घडवण्याचाही प्रयत्न करत आहेत. आजची जी मॅच पाहिलेली आहे मी, 3-4 तारीख, 3 दिवस इतक्या राज्यातून लोक आलेले, इतक्या राज्यातून आलेल्या ज्या अंध बहिणी आहेत त्यांना प्रॉपर ठिकाणी ठेवणं
त्यांसाठी रूम बुक करणं, हॉटेलमध्ये व्यवस्था करणं, जेवणाची व्यवस्था करणं, प्रत्येक ठिकाणी पाण्यापासून प्रत्येक गोष्टीची व्यवस्था करणं आणि ती केल्यानंतरही त्यांना प्रोत्साहन देऊन ती क्रिकेट मॅच करणं खूप विशेष कार्य आहे. आणि असे विशेष कार्य करणारे व्यक्ती आपल्या भारत देशामध्ये असणं खूप गरजेचं आहे. कारण असे व्यक्ती आहेत तरच आपला भारत देश आहे. कारण ह्या व्यक्तीमुळंच आपला भारत देश ओळखला जातो. ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. कारण व्यक्ती काम करतात पण ते काम लोकांपर्यंत पोहोचत नाही. तुमच्या आमच्यासारख्या व्यक्तीने ती गोष्ट करणं खूप गरजेचं आहे. ते लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. रवी कर्मळकर जी सारखे थोर व्यक्ती, मोठ्या विचाराचे व्यक्ती जे करून जातात त्यांना म्हणजे त्यांना सहज केल्यासारखं वाटतं, पण ही गोष्ट खूप आगळी-वेगळी असते. ते आपल्या आणि तुमच्यासारख्या, माझ्या तुमच्यासारख्या व्यक्तींनी ती गोष्ट पोहोचवणं गरजेचं आहे. कारण ती पोहोचन तरच भारताचं नाव मोठं होईल. कारण हा खूप मोठा भारतासाठी बोलतो आहे मी, चिमूरसाठी नाही किंवा पर्टिक्युलर एक लोकल एरियासाठी नाही, पूर्ण भारतासाठी पहिल्यांदा घडलेली गोष्ट आहे, असं मी समजतो. कारण माझ्या पूर्ण कारकिर्दीमध्ये मी आजपर्यंत ती मॅच अशी अंध वुमनसाठी मॅच पाहिलेली नाही आहे. आणि ती पहिल्यांदा पाहिली म्हणून माझा एक कळकळीची विनंती आहे की ती लोकांपर्यंत पोहोचावी आणि ज्यांचा इतका मोठा त्याच्यामध्ये हात आहे, ज्यांनी घडवून आणले, त्यांना त्यांची ओळख लोकांपर्यंत जावी, ही मनापासून इच्छा आहे. तुम्ही खाली पाहतच असाल ती मॅच चालवली आहे, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.